महत्त्वाची बातमी, शिंदेंनी शहांसोबतच्या बैठकीमध्ये अर्थ खात्यासंदर्भामध्ये तक्रार केल्याची शक्यता आहे। फायलींना लवकर मंजुरी मिळत नाही अशी तक्रार शिंदेंनी शहांकडे केल्याची शक्यता आहे। आमदारांच्या विकास कामांना अडथळा येत असल्याची बाबही शिंदेंनी शहांकडे मांडल्याची शक्यता आहे। शिंदेंच्या मंत्र्यांच्या फायली अर्थ खात्याकडून लवकर मंजूर होत नसल्याचा वाद अमित शहा यांच्याकडे पोहोचला आहे। आमदार आणि मंत्र्यांच्या फायली क्लिअर होत नसल्याची तक्रार शिंदेंनी शहांच्या भेटीत केल्याची सूत्रांची माहिती आहे। गृहमंत्री अमित शहांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल पुण्यामध्ये रात्री 11 वाजता भेटले। अर्थ खात्याकडून फायली मंजूर होत नसल्यामुळे शिवसेनेच्या आमदारांच्या विकास कामांना अडथळा येतो अशी तक्रार शिंदेंनी केल्याची माहिती आहे। अर्थ खात्याकडून शिवसेनेच्या फायली वेळेवर मंजूर झाल्या पाहिजेत यासाठी शिंदेंनी शहांकडे आग्रह धरल्याची माहिती आहे। शिंदे शहांच्या बैठकीत शिंदेचा रोख अजितदादांच्या अर्थ मंत्रालयाकडे असल्याची सूत्रांची माहिती आहे। या बैठकीमध्ये शिंदेंनी रायगड नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद सोडवण्याची मागणी शहांकडे केली। संजय राऊतांनी काल खाटकाच्या लाकडावर उभ्या असलेल्या बकऱ्याचा फोटो ट्विट केला होता। याला नरेश मस्केंनी प्रत्युत्तर दिलं। नरेश मस्केंनी गाढवाचा फोटो ट्विट केलेला आहे। आम्ही बकरे आहोत की वाघ ते जनतेने ठरवलंय अशी टीका नरेश मस्केंनी केली। तर संजय राऊतांकडून बकऱ्याचा फोटो ट्विट करण्यात आलेला आहे। खाटकाच्या लाकडावर उभा असलेला बकरा या ठिकाणी त्यांनी ट्विट केला। शिंदे आणि ठाकरेंच्या सेनेत बोकड आणि गाढवाच्या फोटोवरून ट्विट वॉर रंगलाय। संजय राऊतांनी खाटकाच्या लाकडावर उभ्या बोकडाचा फोटो ट्विट करत शिंदेंना डिवचलाय आणि बोकडाच्या फोटोवर खबर पता चली क्या एसनची गट असं लिहित राऊतांनी ठिणगी टाकली आहे। दिल्लीतून बोकडाला गप्प राहण्याचा इशारा देण्यात आलाय असंही राऊतांनी म्हटलंय। यावर शिंदेंच्या शिवसेनेचे नरेश मस्केंनी गाढवाचा फोटो ट्विट करत पलटवार केलाय। आम्ही बकरे आहोत की वाघ हे जनतेने ठरवलंय असं ट्विट मस्केंनी केलंय। शिवसेनेच्या शिरसाडांनीही तुम्ही लपणारे उंदीर असल्याचा टोला लगावलाय। महाराष्ट्रातील जनतेने त्यांना जे गाढव केलेलं आहे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांचं ओझी वाहणारं, त्यांच्या विचारांचं ओझी वाहणारं गाढव हे महाराष्ट्रातील जनतेसमोर आलेलं आहे। त्यामुळे त्यांनी जास्त रेकू नये, गप्प बसावं। गाढव हे गाढव असतं आणि उभाटाची परिस्थिती त्यांनी गाढवासारखी केलेली आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने दाखवून दिलेलं आहे बकरा कोण आहे आणि वाघ कोण आहे। महाराष्ट्रातला एक बकरा आहे आणि तो बकरा खडकाच्या लाकडावर उभा आहे। ते कापतात ना, ते आपण पाहिलं असेल कधी मार्केटला गेला असाल तर किंवा गावाला गेला असाल तर त्या लाकडावरती खडकाच्या त्या बकऱ्याला आता उभं केलेलं आहे आणि बकऱ्याला सांगितलेलं आहे, फार शहाणपणे केलं असतं मान उडवून गप्प उभं राहायचं आणि बेबे करत राहायचं असं 2 दिवसापूर्वी त्या बकऱ्याच्या कानात दिल्लीत कोणीतरी सांगितलेलं आहे। आता बाद झालं, तुमचं खूप ऐकलं। संजय राऊत, आम्ही कमीत कमी बकऱ्याच्या भूमिकेत आहेत, तुम्ही मांजराच्या भूमिकेत सुद्धा नाही आहेत। तुम्हाला विचारतोय कोण? बिळात लपणारे तुम्ही उंदरं आहात आणि त्या उंदराच्या भूमिकेतच तुम्हाला आता राहावं लागणार आहे। 40च्या पेक्षा एकही आमदार कमी झाला तर शेती करायला जाईल। आज त्यांनी 60 आणलेत आणि तुमचे असलेले आमदार कुठे गेलेत हे थोडं लक्षात घ्या, मग इतरांवर टीका करा। एकनाथ शिंदे हे तुम्हाला पुरून उरलेले आहेत हे अख्खा महाराष्ट्र जाणतोय। संजय राऊत या माणसाला आम्ही आता भावच देत नाही, हे वसारलेलं भांड आहे। संजय राऊत या माणसाला आम्ही आता भावच देत नाही, हे वसारलेलं भांड आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं रायगडावर कार्यक्रम झालेला आहे। या कार्यक्रमात ऐनवेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना भाषणाची संधी दिली, तर इथल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांचं भाषण मात्र झालं नाही। नेमकं काय घडलं तेव्हा पाहूया। ऐनवेळी फडणवीसांकडून शिंदेंना भाषणाची संधी, अजितदादांचं भाषण मात्र झालंच नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं रायगडावर कार्यक्रम झाला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. सुरुवातीला खासदार उदयनराजे यांचं भाषण झालं. भाषणासाठी पोडियमवर मुख्यमंत्री फडणवीसांचं नाव पुकारण्यात आलं. देवेंद्रजी फडणवीस यांना अशी विनंती करतो. फडणवीसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव भाषणासाठी सुचवलं. शिंदेना भाषण करण्यासाठी फडणवीसांनी सांगितलं. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना अशी विनंती आहे की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. उपमुख्यमंत्री शिंदेच्या भाषणानंतर फडणवीसांचं भाषण झालं. देवेंद्रजी फडणवीस यांना अशी विनंती करतो. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना अशी विनंती आहे की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. स्वतःला आलमगीर म्हणणारा महाराष्ट्रामध्ये पराभूत झाला आणि त्याची इथेच कबर आहे असं वक्तव्य अमित शहा यांनी केलं. ते किल्ले रायगडावर बोलत होते तर शिवरायांचा अवमान करणाऱ्याला 10 वर्षाची शिक्षा व्हावी अशी मागणी उदयनराजेंनी केली आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करण्यासाठी किल्ले रायगडचा दौरा केला. रायगडावरील भाषणादरम्यान खासदार उदयनराजे यांनी छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना किमान 10 वर्षांच्या शिक्षेची मागणी केली. तर महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून ढकलून दिलं पाहिजे. मात्र आपण लोकशाही मार्गाने चालतो असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. महाराजांच्या बाबतीत, महाजिजाऊंच्या बाबतीत आणि संभाजी महाराजांच्या बाबतीत एक कायदा करण्यात यावा, तो सुद्धा कॉग्निझेबल, नॉन बेलेबल आणि किमान 10 वर्ष त्याला बेल मिळाली नाही पाहिजे. त्या संदर्भात जी योग्य कारवाई करायची आहे ते तर आम्ही करणारच आहोत. कारण आमचं सगळ्यांचंच मत आहे की महापुरुषांचा अपमान, छत्रपतींचा अपमान करणाऱ्याला तर टकमक टोकावरनच लोटून दिलं पाहिजे. छत्रपती शिवरायांबरोबर जे मावळे लढले त्यांच्या समाधी का बांधल्या नाही असा सवाल उदयनराजेंनी केला. शिवाजी के बाद औरंगजेब जब तक जिंदा रहा उसके सामने लड़ते रहे, जूझते रहे, यहाँ तक कि अपने आप को आलमगीर कहने वाला व्यक्ति महाराष्ट्र में पराजित होकर यही उसकी समाधि. रायगड आपल्या नजरेसमोर येतं तेव्हा वाघाचं चित्र येतं का छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं चित्र येतं का? मग महाराजांबरोबर जे लोक लढले त्यांच्या समाधी का बांधण्यात त्यांची समाधी बांधण्यात यायला पाहिजे होते का नाही? त्यांच्यापेक्षा कुत्रा जास्त लढला का? कमाल आहे. रायगडाला पर्यटन स्थळ नव्हे तर प्रेरणास्थळ बनवण्यासाठी आमचं सरकार काम करेल असं अमित शहा आपल्या भाषणात म्हणाले. रायगढ़ को पूरे देश के युवाओं के लिए पर्यटन का स्थल नहीं, प्रेरणा का स्थल बनाने के लिए हमारी दोनों सरकारें कटिबद्ध हैं. याचवेळी उदयनराजे यांनी छत्रपती शिवरायांचं राष्ट्रीय स्मारक दिल्लीत तर व्हावं अशी मागणी केली आहे. राष्ट्रीय स्मारकासाठी शहांची मदत घेणार असल्याचं आश्वासन फडणवीसांनी यावेळी दिलं. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचं एक दिल्लीत एक भव्य असं स्मारक व्हावं ही सुद्धा प्रत्येक शिवभक्ताची मागणी आहे. मैं आदरणीय गृहमंत्री जी से इतना ही निवेदन करना चाहता हूँ, दिल्ली में भी छत्रपति शिवाजी महाराज का एक राष्ट्रीय स्मारक होना चाहिए. उसके लिए हम आपके पास आएंगे और आपकी मदद लेकर वहाँ पर उचित स्थान पर ये राष्ट्रीय स्मारक तैयार करने का हम प्रयास करेंगे. गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी सरकार काम करणार असल्याचं शिंदे यावेळी म्हणाले. एवढ्यावर गडकोट किल्ले कसे बांधले, तोफा कशा आल्या, पाणी कसं आलं, काय आर्किटेक्चर, काय इंजिनिअरिंग, काय दूरदृष्टी शिवाजी महाराजांची. आणि म्हणून याचं संवर्धन जतन झालं पाहिजे, यासाठी सरकार पुढाकार घेते. खरं म्हणजे एकनाथ शिंदेचा जो पक्ष आहे त्याचे पक्षप्रमुख जे आहेत ते अमित शहा आहेत. त्या पक्षाला जन्म द्यायचं काम अमित शहाने केलेलं आहे. त्याच्यामुळे पक्षप्रमुख त्यांचे दिल्लीतून येत आहेत. त्याच्यामुळे एकनाथ शिंदेना तिथे उपस्थित राहावं लागेल. काल मी पाहत होतो की त्यांची फार तयारी सुरू आहे. पक्षप्रमुख त्यांचे पक्षाचे प्रमुख येत आहेत म्हणून. अमित शहा त्या पक्षाचे प्रमुख आहेत. नेते एकनाथ शिंदे तर आहेच आहे आणि आम्हाला वरिष्ठ म्हणून जर अमित शहा मार्गदर्शन करत असेल तर आम्ही त्याला गैर मानत नाहीत. सोनिया गांधीपेक्षा अमित शहा केव्हाही चांगले ही आमची भूमिका आहे. म्हणून अमित शहा असतील
नरेंद्र मोदी साहेब असतील यांचं मार्गदर्शन आम्ही निश्चित घेतो. आणि NDA मध्ये असताना एकमेकाशी संबंध ठेवणं हे फक्त एकनाथ शिंदे साहेब करू शकतात. सातारामधील बैठकीमध्ये शरद पवार आणि अजित पवार एकमेकांच्या शेजारी बसलेत. राज्य शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलची बैठक सुरू आहे आणि या बैठकीसाठी हे दोन्ही नेते उपस्थित आहेत. शरद पवार आणि अजित पवार या बैठकीसाठी उपस्थित आहेत. तसंच या बैठकीमध्ये शरद पवार आणि अजित पवार एका बाजूला बसलेले आहेत, एकमेकांच्या शेजारी बसले. तर अजित पवार यांचा मुलगा जय पवार याच्या साखरपुड्याच्या समारंभामध्ये सुद्धा शरद पवार उपस्थित होते. संपूर्ण पवार फॅमिली त्यावेळेला उपस्थित होती. स्वतः अजित पवारांनी शरद पवारांचं स्वागत केलं होतं. तर आजच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे बैठकीसाठी म्हणून अजित पवार आणि शरद पवार इथे एकत्र बाजूला बसलेले पाहायला मिळत आहेत. गृहमंत्री अमित शहा सुनील तटकरेंच्या घरी 45 मिनिटं उपस्थित होते. अमित शहांचं तटकरेंच्या घरी स्नेहभोजन होतं. तटकरेंच्या घरी जाताना शहा, फडणवीस, अजित पवार, शिंदे यांचा एकाच गाडीनं प्रवास झाला. शहांसोबत कौटुंबिक चर्चा झाली, पालकमंत्री पदावर चर्चा झाली नाही असं तटकरेंनी म्हटलंय. तर अमित शहा हे तटकरेंच्या घरी पोहोचल्यानंतर त्यांचं औक्षण करण्यात आलं. स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता तटकरेंच्या घरी. त्यावेळेला तटकरेंची संपूर्ण फॅमिली या ठिकाणी उपस्थित होती. जवळपास 45 मिनिटं अमित शहा तटकरेंच्या निवासस्थानी होते. पालकमंत्रीबाबत चर्चा हा विषयच नाही. शेवटी मी सुद्धा दीर्घकाळ राजकारणामध्ये वावरतो आहे. अशा वेळेला आपल्या विनंतीला मान देऊन ज्यावेळेला केंद्रीय गृहमंत्री येतात त्यावेळेला त्यांचं स्वागत करणं, त्यांच्या समेत आलेल्या सर्व नेत्यांचं स्वागत करणं हे माझं कर्तव्य आहे. ही काय राजकीय भेट नाही, ही एक कौटुंबिक भेट आहे. आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन कौटुंबिक स्नेह कसा असू शकतो, कसे विचार असू शकतात, हे आज अमितभाईंच्या भेटीने या ठिकाणी दाखवलं. आजच्या भेटीत पालकमंत्री सोडाच कुठल्याही राजकीय विषयावरती बिलकुल त्या ठिकाणी चर्चा नाही. पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल आणि रायगडात शिवसेनेचा पालकमंत्री असेल असं शिरसाटांनी म्हटलं. तर आज काही पालकमंत्री पदाचा विषय नाही असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. अमित शहा रायगडला जाऊन तटकरेच्या घरी जेवत असेल तर त्यात काही गैर नाहीये. परंतु रायगडच्या पालकमंत्र्याचा तिढा हा सुटेल आणि रायगडचा पालकमंत्री हा शिवसेनेचा असेल. राणेंची महाराष्ट्र दखल घेत नाही आणि घेऊही नाही. अरविंद सावंत यांनी नारायण राणेंवर निशाणा साधला. तर कोंबडी सोरांना कोंबडी वड्याचं महत्त्व कळणार नाही अशी टीका विनायक राऊतांनी केली. 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना मिळालेल्या पैशाची जरा आकडेवारी मागवा, नाही तर मी तुम्हाला देईन. किती पैसे सिंधुदुर्गाला दिले मग कळेल काय कोकणाला अधिकार आहे बोलायचा आणि यायचा. मी सगळ्या हॉटेलवाल्यांना सांगितलं कोंबडी वडे आणि मासे बंद, ज्याशी येईल त्या दिवशी. दुसरं काय करत नाही, तेवढंच खायला येतो. नारायण राणेंच्या बुद्धीची मला नेहमीच कीव येते, पण मला आता काय त्यांच्यावर टीका करायची नाही. उतरत्या वयामध्ये आहेत. आपल्या मराठीमध्ये साठी आणि बुद्धी नाठी म्हणतात, तसं त्यांचं झालेलं आहे. आम्हाला कोणाला त्याचा फरक नाही पडलेला आहे. परंतु कोंबडी वडे केवळ हॉटेलच मध्येच मिळतात असं नाही, तर कोकणातल्या प्रत्येक घरामध्ये कोंबडी वडे मिळतात. आणि ह्या कोंबडी चोरांना कोंबडी वड्याचं महत्त्व काय ते काय कळणार नाही आहे. पण इथल्या कोकणातला माणूस आणि उद्धवजी ठाकरे किंवा मातोश्री यांचं जे नातं आहे त्या कोंबडी वड्यावर नव्हे, पण उद्धवजी जे येतील ते कोंबडी चोरांना गाडण्यासाठी येतील. कोण म्हणाल? नारायण राणे. कोण ते? कोण होते? कुठल्या पक्षात आहेत? त्यांची सगळी वक्तव्य काढा ना. भाजपात असताना बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण दिल्यानंतर त्यांचे चिरंजीव काय बोलले होते ते काय बोलतात. ज्यांची दखल घेऊ नये त्यांची वाक्य कशाला सांगतात? कोण दखल घेतं? महाराष्ट्र दखल घेतो का त्यांच्या शब्दांची? कशाला बोलतात?